श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाओ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो, हे स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे मौनी अमावस्या, म्हणजे वर्षातील पहिली अमावस्या आली आहे आणि ती मौनी अमावस्या आहे 18 जानेवारी. तर बघा, या अमावस्येला काय आपल्याला करायचं आहे, कुठले नियम करायचे आहे, उपवास कुठले करायचे आहे, कसे करायचे आहे, ही सर्व माहिती आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की नक्की बघावा. आणि जे पण ताई दादा चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर बघा, मौनी अमावस्या या नावातच त्या मौनी अमावस्येचा अर्थ दडलेला आहे. मौनी म्हणजे काय, तर मौन धारण करणे. सुरुवातीला साधू संत जे होते ते त्यांच्या तपस्येसाठी, त्यांच्या सेवेसाठी थोडा वेळ का होईना मौन धारण करत होते. असं आपल्या सांसारिक माणसाकडून मौन धारण करणं तर होतच नाहीये, आणि खास करून स्त्रियांकडून मौन धारण करणे म्हणजे खूप मोठं असं काम आहे. तर पण आपल्याला कितीही मोठं काम असो, आपल्याला उद्या थोडा वेळ का होईना मौन धारण करायचं आहे. खूप खूप याचा फायदा कसं होतं, आपण न कळत किंवा मग कधी माहीत असलं तरी सुद्धा आपण एखाद्याचं मन दुखवतो, किंवा मग आपण असं बोलल्या जातं की समोरचा दुखावला जाणार. आपल्याला कळतं नाही कळत, कधी कधी न कळत सुद्धा दुसऱ्याचं मन दुखवलं जातं. आणि शब्द असा आहे ना, की एक वेळा निघले म्हणजे निघले, ते वापस परत रिटर्न घेता येत नाही. जर पैसे दिले असणार कोणाला किंवा कुठली वस्तू दिली असणार, ते तुम्ही वापस घेऊ शकता. शब्द असे आहे की एक वेळा निघले ते निघलेच, ते परत घेता येत नाही. मग समोरच्याचं मन कितीही दुखलं, आणि कधी कधी काय होतं, चुकून काही बोलल्या जातं आणि ते समोरच्याच्या मनामध्ये कायमचं राहतं. मग कंटिन्यू काही गोष्ट निघली तर त्याच्या लक्षात येतं की यांनी मला असं बोललं होतं. म्हणून मौनी अमावस्येला मौन धारण करणे याचं खूप महत्व आहे. तुम्ही उपास धरणार किंवा नाही धरणार हे तुमच्यावर आहे. उपास तुम्हाला धरायचा असेल तुम्ही नक्कीच धरू शकता, नाही धरायचा असेल काही हरकत नाही. मात्र मौन तुम्हाला धरायचंच आहे. दिवसातील फक्त 1 तास का होईना मौन धारण करायचं, की मी 1 तासापर्यंत कोणाशीच बोलणार नाही, फक्त सेवा आणि सेवा. बघा, जर तुम्ही स्वामींचं नाम जप केलं, श्री स्वामी समर्थ, आणि पूर्ण 1 तास मौन धारण केलं, आणि नंतर जेव्हा तोंडातून शब्द काढचाल, म्हणजे 1 तास झाला तुम्ही आता बोलणार, तेव्हा जर श्री स्वामी समर्थ या शब्दांनी जरी तुम्ही सुरुवात जर केली ना, या पूर्ण 1 तासामध्ये तुमचा जप होतो. मग तुम्ही जप करा किंवा नका करू, पण तुम्ही मौन धरायच्या अगोदर स्वामींचं नाम जप केलं आणि मौन उघडायच्या वेळेस स्वामींचं नाम जप केलं, म्हणजेच पूर्ण 1 तासाचा तुमचा जप होतो. तर तुम्हाला या दिवशी नक्की नक्कीच, नाही होत ना 1 तास, तर 5 मिनिट होईल तुमच्याच्याने, फक्त आणि फक्त 5 मिनिट मौन धारण करा. आता महत्वाची गोष्ट, ही अमावस्या खूप खूप महत्वाची आहे, कारण ही पितरांसाठी मानल्या जातो. कारण पौष अमावस्या आहे. पौष कारण पौष महिन्यातील अमावस्या ही पितरांसाठी खास असते. म्हणून आपल्याला पितरांसाठी सेवा करायची आहे. आपल्याकडून रोज पंचमहायज्ञ होतो नाही होत माहिती नाही. बरेच ताई दादा आहे जे करत सुद्धा असतील, आणि बरेच ताई दादा आहे जे कामाच्या मुळे त्यांच्याकडून होत नसेल, पण त्यांनी उद्याचा दिवस चुकवायचा नाही. त्यांनी थोडंसं का होईना पितरांची सेवा करायची. आता तुम्ही पितरांच्या सेवेसाठी काय करू शकता, तर तुम्ही दक्षिण दिशेला एक दिवा लावू शकता, पितृस्तुती वाचू शकता, पितृ अष्टकम आहे ते वाचू शकता, किंवा मग ओम पितृदेवाय नमः हा तो दिवा लावल्यानंतर या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. आता महत्वाचं तुम्हाला एक उपाय करायचा आहे. तो कुठला आहे ते बघा. तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ संध्याकाळी जाऊन एक दिवा लावायचा आहे. मग तुम्ही तो कणकेचा लावा किंवा मग मातीच्या पंतीचा लावा, ते तुमची इच्छा. पण पिंपळाच्या झाडाजवळ संध्याकाळी एक दिवा नक्की नक्की लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला 11 वेळा का होईना तुम्हाला जप करायचा आहे. कुठं, तर पिंपळाच्या झाडाजवळच. जेव्हा तुम्ही दिवा लावणार आहे तेव्हा तुम्हाला
हा मंत्र जप करायचा आहे. आणि दिव्याची जी टोक आहे ना, जो आपण दिवा लावतो, त्या दिव्याचं टोक, त्या दिव्याचं तोंड हे दक्षिण बाजूला असायला हवं. हे आपल्या पितृदेवासाठी असतं. आणि त्या दिवशी भोलेनाथाच्या मंदिरामध्ये जायला विसरू नका. बाबाचं दर्शन घ्या. कारण म्हणता जेवढी शंकराची भक्ती करसाल, जेवढी महादेवाची भक्ती करसाल, तेवढे तुमचे पितृ संतुष्ट राहता. आणि जर पितृ चांगले असतील, पितृ संतुष्ट असतील, तर आपले कुठलेच कामं कधीच अडत नाही, कुठला पितृदोष सुद्धा लागत नाही. म्हणून तुम्हाला उद्याची अमावस्या खूप खूप मेन आहे. तुम्हाला आवर्जून हे उपाय करायचे आहे. आता महत्वाचं, उद्या जेव्हा सकाळी अंघोळ करसाल, तेव्हा अंघोळीच्या पाण्यामध्ये पंचमहागव्य टाकायला विसरायचं नाही. हे तुम्हाला केंद्रामध्ये 5 रुपयाची पुडी मिळते, तिथून मिळून जाईल. यामध्ये गायीपासून 5 वस्तू बनवलेल्या असतात. त्या वस्तूचं मिश्रण म्हणून पंचमहागव्य असतं. त्याने स्नान नक्की 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 करायचं आहे. आणि उद्या जेवढी जास्त होईल तेवढी जास्त पितरांची सेवा करायची आहे. थोडासा एवढा का घास होईना, कावड्यासाठी वरती टेरेसवर किंवा मग छतवरती तुम्हाला नक्की नक्की न्यायचं आहे. का उद्याचा दिवस खूप खास आहे. नक्की सर्वांनी सर्व सेवा करा. काही प्रश्न असतील ना, तर नक्की कमेंट करून विचारा. तुमच्या काही समस्या असतील, घरामध्ये काही प्रॉब्लेम असेल, कुठली तुम्हाला सेवा हवी असेल केंद्रातून, तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला जी सेवा असेल ती सेवा रिप्लाय करेल. जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करत चला. आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.